पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारतीय सैन्य दलानं आक्रमक पवित्रा घेतलाय। पाकिस्तानला त्यांच्याच घरात घुसून भारतीय सैन्यानं आव्हान दिलंय। भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापुरातील महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला शक्ती दे असं साकडं मवियाच्या नेत्यांनी घातलं। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप भारतीयांचा बळी घेतल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। मात्र पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली नाही। क्षेपणास्त्राच्या माध्यमातून पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू पाहतोय। पाकिस्तानचे हे सगळे हल्ले भारतीय सैन्यानं परतावून लावले आहेत। भारतीय सैन्याचं मनोबल वाढावं यासाठी बदलापुरात महाविकास आघाडीच्या वतीने महालक्ष्मी मंदिरात महाआरती करण्यात आली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता। या महाआरतीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव अविनाश देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। पाकिस्तान मुर्दाबाद होतं, मुर्दाबाद राहील आणि मुर्दाबाद याच्या पुढे पण राहील। प्रश्न असा आहे की भारतीय सीमेवरती गेल्या 15 ते 20 दिवसापासून नाहक भारतीय सीमेच्या अंतर्गत असणाऱ्या लोकांचा पाकिस्तान जीव घेत आहे आणि भारतीय सेना ही जशाच तशी त्याला उत्तर देत आहे। गेल्या 70 वर्षापासून भारताचा संयम हा सगळ्यात मोठी ताकद होती आणि जगाला या देशाची सैन्याची वायुदलाची ताकद काय असते गेल्या 15 ते 8 दिवसापासून दिसलंय। आणि भारतीय सैन्य दलाचं मनोबल आणि राष्ट्राचं मनोबल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथं आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे की आता तरी पाकिस्तानला बुद्धी दे आणि भारताच्या शरणी गेल्या 70 वर्षापासून भारताची जे शुपित युद्ध ते करत आहेत ते आता भारताच्या समोर त्यांचा टिकावा लागणार नाही आहे। देवीला आम्ही साकडं घातलेलं आहे की राष्ट्राला आणि भारताच्या सीमेलगत जे सैनिक लढत आहेत त्यांना शक्ती देव। ते आणखी ऑलरेडी ते शक्तिवान आहेतच, पण त्यांना शक्ती देव आणि पाकिस्तानचा पराभव येणाऱ्या काही तासामध्ये झाला पाहिजे ही आम्ही देवीच्या समोर कळकळीची मागणी आणि विनंती केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, बदलापूर।